गुड मॉर्निंग फ्रेंड्स, शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कशा आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा। आज आहे बघा नागपंचमी। नागपंचमीच्या माझ्या सगळ्या बहिणींना आणि नवीन लग्न झालेल्या मुलींना खूप खूप शुभेच्छा। चला तर आज बघा नागपंचमी आहे, पण माझी सकाळची गडबड चालूच आहे। रसिकाला आज जायचं नाही ऑफिसला। काल म्हणत होती जायचे, पण आज नाही जायचं। रात्री म्हणत होती की जायचं नाही आहे। बघू आता। तरी बघा मी एवढ्या गडबडीमध्ये काय केलेलं आहे बघा। इकडे पुरण पडदिशी मिक्सरमधनं काढलेला आहे, त्याला द्यायचे चटका। पोळ्या झाल्यात, भाजी झाली आहे। आणि ह्यांना काय झालं, ह्यांना जायचं होतं, मिस्टरांना लवकर जायचं होतं गावाला। तर मग त्यांच्यासाठी मी टिफिन पडदिशी तयार केलेला आहे। पहाटे 5लाच नेहमीप्रमाणे उठून लवकर मी टिफिन तयार केलाय, पण त्यांचं कॅन्सल झालंय, दुसऱ्या गावाला जायचं चाललंय। तर त्याच्यामुळे मी म्हटलं चला आता पडदिशी नैवेद्यापुरतं काही ना पुरण करूया। आणि आमच्याकडे दिंडे कोणी खात नाही, मी पोळ्याच करत असते। तर चला इकडे मी पुरणाला चटका देते पडदिशी। आणि 8:30 वाजले सकाळचे। इकडे पोहे पण भिजवलेले आहेत, आज पोहेच करणार आहे। जे लवकर होतं तेच मी नाश्ता करणार आहे। तर चला मी आता तुम्हाला दाखवते पुरण। मी पुरणाला चटका दिल्यानंतर पुन्हा भेटते। हे बघा, पहिला कसं वारुळ असायचे, त्याच्यामुळे वारुळाला जात होतो खेडेगावमध्ये किंवा गावी। आता कसं इथं शहरामध्ये काही वारुळ दिसत नाही, त्याच्यामुळे वारुळाला कोणी एवढं जात नाहीत। तर आपण चला आता घरामध्येच पूजा करायची। आणि म्हणलं आज पुरण करू नये, पण मला नैवेद्य तरी पाहिजे, म्हणून मी अगदी ऐन वेळेस 11th आवरला मी ठरवलं की चला थोडंसं पुरण टाकूया। का तर विरांशला फार आवडतं माझे पुरणपोळी आवडती विरांशला, माझ्या नातवाला। ह्यांना पण आता आवडायला लागली, मिस्टरांना। नाही तर हे कधी खात पण नव्हते, पण आता खायला लागलेत। तर चला म्हटलं आता टिफिन पण ह्याचं झालेलं आहे आणि अजून 8:30 झाले। आता पोळ्याला देते चटका। आमच्या काळामध्ये आई ना डबे भरून लायपीठ असायचं आमच्याकडे। आता असे कोणी करत नाही, विकतच आणतात लाह्या। आता आमच्या आई घरी फोडायची आणि दोन डबे भरून, एक डबा भरून लायपीठ आणि एक डबा भरून लाह्याचा चिवडा, असं असायचं आमच्याकडे। महिनाभर आम्ही खायचो। आता पाहायला मिळत नाही लाह्या। ह्यांची आंघोळ होईपर्यंत मी तर चटका देते आणि पोह्याची पण तयारी करून ठेवायची। मला पोहे करायचे नाश्त्याला। आज बघा मी कांद्याचा वापर करणारच नाही, मी बटाटा पोहे करते। बटाटा चिरते आणि बटाटाच पोहे करणार आहे। कारण का इकडे पुरण मी हे करते चटका देते, तर त्याला कांदा वापरायचा। एक बटाटा घेते। हे बघा इकडे पोहे आहेत। इकडे मी बटाटा पोहे करते आणि वाटीभर पुरण आहे। वाटीभर असं तेलावरच असणार आहे, छोटा पेला मिडियमचा। एक पेला पुरण घातले छोटा। आणि
इकडे पोहे होते. हळद टाकली आता. हे बघा इकडे पोहे बनवलेत. सासूबाईंना देते पहिला. जरा पोहे खावा. झोपलेत बघा वाट बघून. बरोबर पोटात खावले ओढायला लागले ना लगेच झोपतात त्या. चला आता ह्यांच्यासाठी मिस्टरांसाठी ठेवलेले पोहे. आणि इकडं झालंय कोणाला चक्का देऊन. आज मी वेगळ्या पद्धतीने पोळण केलं बघा. मिक्सरमधनं पहिला ना डाळ शिजलेली काढली, बारीक केलेली आहे आणि मग कोणाला चटका दिलेला आहे. लवकर झाले. चला तर मी जरा किचन ओटा आवडते. हे पहा इकडे छोटीशी बनवली पुरणपोळी. असे छोट्याशी नैवेद्य, अगदी ह्याच्यापेक्षा अजून छोटी करून नैवेद्य दाखवला आहे. तर आता इकडे ह्याला पोहे देते. सासूबाईंना दिलेले पोहे. सासूबाईंचं चाललं आहे नाश्ता. हे बघा आम्ही विरांशकडे आलेली आहे आणि विरांश आज स्कूलला चालला आहे. त्याची स्कूलला काही सुट्टी नाही आज पंचमीची. त्याला आहे ग्रीन कलरचा ड्रेस कोड आहे. बघू विरा, विरा बघू कशी दिसतो तो ग्रीन कलरचा. थांबा दाखवते. हा बघा, हे बघा सगळं ग्रीन घातलं असते. शूज पासनं सगळं मॅचिंग झालंय. बघितलं कुठं देवायचं तिथं. चला विरांशला सोडणार आहे आम्ही. आणि मग आम्ही आमच्या इथं मंदिर आहे महादेवाचं, तिथं जाऊन येतो. रसिका म्हटली तिथं महादेवाच्या पिंडीवर नागोबा आहे ना, तर तिथं जाऊया. चला चला. हे पहा विरांशला स्कूलमध्ये सोडलं आणि इथे आम्ही मंदिरात आलो. आमच्याच बिल्डिंगमधलं मंदिर आहे हे. आणि कालच ही स्थापना झालेली आहे. म्हटलं चला त्या निमित्तानं तर आपलं दर्शन होईल आणि इथं आलो. चला आता विरांशला आम्हीच दोघी पण सोडून आलो आहे. पाऊस बघा बारीक बारीक येत होता आणि थोडंफार बुरू बुरू येताना बघा नेमकं गेटच्या आत यायच्या वेळेस थांबलेला होता. तर चला असं आम्ही आता नाश्त्याची तयारी. इकडे बघा विरांसाठी रसिकानी पालकाचं पराठे का मेथीचं आहे का त्याला पालक आहे, पालक पराठा विरांशला केलं तर त्यातलं राहिलेलं आहे. तर ते एक पराठा करते आणि तिने पोळ्याचा कुस्करा चिवडा केला होता पोळ्यांचा, तो पण आम्ही नाश्त्यासाठी. अरे एक पराठा करू, दोघी पण खाऊ. चला या सगळेजण नाश्ता करायला. आणि आम्ही येताना तिथे आमच्या इथं ते देऊळ झालेलं आहे ना, तर तिथं जाऊन आलो. आता इथं कुठं वारूळ बिरूळ बघत बसायचं. आजकाल काय खरं आहे, वारूळ कुठं मिळत नाहीत. तर तेवढं राहिलं पण नाही आहे की वारूळला जाऊन तिथं दूध आणि लाह्या व्हायच्या. चला तर आमचं इथं घडलेलं आहे, घडून आलेलं आहे तिथं महादेवाच्या मंदिरात. तिथंच आम्ही दूध आणि लाह्या वाहून आलो. चला करते नाश्ता. हे बघा मी घरी निघाली आता आणि मावशी आले की नाही बघण्यासाठी. आणि तसंच आहे बघा पाऊस नाही, बारीक 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 चालूच आहे. चला मी चालले आता घरी. मावशी आले की नाही बघते ना. बघा पावसाने कसं चिकचिक चिकचिक झालं. चिकचिक चिकचिक सगळं. तेच म्हणलं आल्या का नाही बघूया मावशी. चला आली आमची लिफ्ट जवळ. चला झिरोच होती त्याच्यामुळे बरे खालीच होती. आणि कसं तर सारखं फोन करायचं. मग त्यांना काय वाटतं हे सारखं मला विचारतात आले की नाही आले का नाही. पण त्यांचं एक काम आहे मावशींचं की आले की फोन करायचं की मी आली आहे. तर चला जाऊ दे आपण जाऊन बघूया. चला तर मग भेटूया अशा नवीन एका ब्लॉग्समध्ये. तर बाय बाय, टेक केअर.